हो. आई म्हणजे तिथल्या सगळ्यांनाच पैठण्या देणार का? हो, सगळ्यांसाठी पैठण्या घ्यायच्या. तुला पण घेऊ हा एक. बर, मुलीच्या आजीसाठी आणि चुलत आजीसाठी पांढऱ्या रंगाच्या पैठण्या बाजूला ठेवा. एकाची जट चंदेरी आणि एकाची सोनेरी. आणि नवरीसाठी टिश्यूची पैठणी. टिश्यू पैठणी हा काय प्रकार असतो? वहिनी, 2 रेशमाचे धागे आणि 1 चांदीची तार असं घेऊन विणतात ती. बरोबर ना? हो हो बरोबर. बिल मात्र 10 लाखाच्या घरात जाईल. दहा लाख फक्त साड्यांचे? तेवढे होणारच. 2 लाखाचा चेक आत्ता द्या आणि उरलेले पैसे डिलिव्हरीच्या वेळेला. ललिता, जरा ऐकतेस का माझं? वहिनी, आता नका मोडता घालू. चेक लिहिताय ना? हो. कितना आर्मी पानी बनाता है भैया? हॅलो. बरं बरं आलायत का तुम्ही? कोण आलंय आता? तो आपण मोठा बंगला बुक केला ना, बिल्डरचा माणूस आलाय, घरापर्यंत पोहोचलाय. मग बोलून घ्या ना त्यांना. हो या तुम्ही या. आणि यांचा चेक द्या, मोकळं करा त्यांना. हो तोच लिहितोय. तेवढा या. फोन आला. 2 लाख ना? या. मेहरबानी बाईसाहेब. या साड्या तयार झाल्या की लगेच फोन करून येतो. जरूर. मी पण येते का ललिता जरा. नीलिमा, मसाला डालो मसाला. मतलब ऐसे ना जीप पे ऐसे जाड़ आना चाहिए. ऐसे चपाटी के जैसा बनाओ. अच्छा बना. ललिता, काय चाललंय काय तुझं? काय झालं? प्लॉट विकून 25 लाख आलेत फक्त. 5 लाख त्या सोनाराला दिलेस, 2 लाख आता पैठणीवाल्याला दिलेस, 15 लाख न्यायला तो बिल्डरचा माणूस येतोच आहे. आलेच. येऊ काय? या या, तुमचीच वाट पाहतोय. बसा. चेक देताय ना? हो, 15 लाख. हो. आणि दर 3 महिन्यांनी उरलेल्या रकमेच्या 20% रक्कम द्यावी लागेल मॅम. तुम्ही फाउंडेशन तर घाला आणि 100% पैसे घेऊन जा. असं असेल तर अजून काय पाहिजे मॅम? या. येऊ मी? हो या. आता फक्त 3 लाख रुपये उरलेत. पुढचे खर्च कसे करायचे? आपण आत्ता फक्त ऍडव्हान्स दिलाय सगळ्यांना. पुढची बिलं स्वानंदेचे बाबा भरतील. इसको बोलते हैं ठसका. बच्ची का ठसका. तू पण भेटणार मला. हॅलो, वची आत्या,
नाही म्हणजे आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल ग बाई बोल. तुम्ही जरा घरी येऊन जाता का? हा येते ना. तू भरपूर सरबत करून ठेव. आले हो हो, पण लवकर या. येतायत.